नमस्कार. मी नीलाक्षी काळेसालके, संस्थापिका मातृगंध पुणे. आपण ऐकतोय लोकायत प्रकाशन प्रकाशित राजेंद्र घाडगे लिखित राजश्री शाहू महाराज विचार आणि गुणदर्शन अशी आमची उत्कट इच्छा आहे. शाहू महाराज हे सच्चे शिवभक्त. छत्रपती शिवरायांप्रती त्यांच्या मनात अत्यंत श्रद्धेची भावना होती. आपल्या अचाट पराक्रमाच्या आणि बुद्धी सामर्थ्याच्या बळावर शिवरायांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली व हिंदवी स्वराज्य म्हणजे समस्त रयतेचे राज्य हा विचार जनमनात रुजविला. हाच सद्विचार शाहू महाराज यांनी आपल्या अंतःकरणात सदैव जतन केलेला होता. करवीर संस्थानचे अधिपती म्हणून शाहू महाराजांनी आपल्या राज्यारोहणाप्रसंगी रयतेच्या कल्याणाचा एक अत्यंत स्पृहणीय असा जाहीरनामा प्रसिद्ध केला होता. या जाहीरनाम्याचा प्रारंभ स्वस्ती श्री राज्याभिषेक शके 220 विजयनाम संवत्सरे फाल्गुन वद्य 11 इंदू वासरे क्षत्रिय कुलावतंस श्री राजा शाहू छत्रपती यांजकडून असा करून शाहूराजे म्हणतात, आमची सर्व प्रजा सतत तृप्त राहून सुखी असावी, तिचे कल्याणाची सतत वृद्धी व्हावी, आमचे संस्थांची हरेक प्रकारे सदोदित भरभराट होत जावी, जशी आमची उत्कट इच्छा आहे. हा आमचा हेतू परिपूर्ण होण्यास आमच्या पदरचे सर्व लहान थोर जहागीरदार, आप्त, सरदार, मानकरी, इनामदार, कामगार, व्यापारी आदी करून तमाम प्रजाजन शुद्ध अंतःकरणापासून मोठ्या राजनिष्ठेने आम्हा सहाय्य करतील, अशी आमची पूर्ण उमेद आहे. ही आमची कारकीर्द दीर्घकालपर्यंत चालवून सफल करावी, अशी मी जगन्नियंत्या परमात्म्याची एक भावे प्रार्थना करीतो. शाहू महाराजांच्या राज्यारोहणाचा सोहळा याची देही याची डोळा ज्या ज्या लोकांनी पाहिला ते खरोखरच भाग्यवंत. कारण करवीर संस्थांची यापूर्वी 6-7 दशके अत्यंत केविलवाणी अवस्था होती. इंग्रज सरकारच्या बरखास्तीची टांगती तलवार सतत डोईवर असल्याने तत्कालीन छत्रपती आणि प्रजा कायमच शंका कुशंकेच्या अंधारात धडपडत होती. साहजिकच शाहू महाराजांच्या रूपाने एक बलदंड व प्रचंड बुद्धिमान राजा पाहण्याचे भाग्य करवीरच्या प्रजेला प्रदीर्घ काळानंतर लाभले. प्रजेची अंतःकरणे आनंदाने भरून पावली होती. केवळ प्रजेचे हित डोळ्यांसमोर ठेवून शाहू महाराजांनी आपल्या राज्यारोहणानंतर काही दिवसातच संस्थांच्या कारभारास प्रारंभ केला. त्या कारभारातील कामकाजात त्यांनी स्वतः जातीने लक्ष घातले आणि संस्थांच्या कार्यपद्धतीमध्ये काही महत्वाचे बदल केले. त्याचाच एक भाग म्हणून हुजूर कार्यालय नावाचे एक नवे खाते निर्माण करून महाराजांनी त्याचे प्रमुख म्हणून राव बहादूर रघुनाथराव व्यंकोजी सबनीस यांची निवड केली. तसेच संस्थांच्या कामकाजात महाराजांनी सुसूत्रताही आणायला सुरुवात केली. याचा परिणाम असा झाला की मनमानी कारभार करून केवळ गोरगरीब प्रजेलाच नव्हे तर राज दरबारातील मान्यवरांना व राज परिवारातील सदस्यांनाही मानसिक त्रास देणाऱ्या उच्चभ्रू अधिकाऱ्यांना राजीनामा देऊन आपले बस्तान गुंडाळून निघून जावे लागले. शाहू महाराजांच्या कामकाजाची ही नवी पद्धत पाहून महाराजांचे एक निकटचे स्नेही कारभारातील वर्णभेदी वातावरणाबाबत तक्रार मांडतात. महाराजांना ते पत्र लिहून कळवितात की कोल्हापूर संस्थांमध्ये युरोपियन नोकरांचे बरोबर चहा होत नाही, अशी सर्वसाधारण तक्रार आहे. तेव्हा आपल्या मित्राच्या पत्रास उत्तर देताना शाहू महाराज म्हणतात, राज्यकारभारात विविध जातीचे लोक असणे मला आवडते हे आपणास विदित आहेच. येथे युरोपियन अधिकाऱ्यांनी जी कामगिरी केली तिच्याविषयी व त्यांच्या शिस्त राखण्याच्या पद्धतीविषयी माझे चांगले मत आहे. पॅलेस अधिकारी म्हणून एक युरोपियन गृहस्थ नेमावा असे मला वाटल्यावरून मी पुण्याहून एक गृहस्थ मागविला होता. तो कोणत्या कारणामुळे मला सोडून गेला हे आपणास ऐकून कदाचित माहीत असेल. काही क्षुल्लक कारणावरून माझे काही युरोपियन अधिकारी लोक पॉलिटिकल एजंटकडे तक्रार नेतात. हीच गोष्ट मला आवडत नाही. शाहू महाराज हे शिस्तप्रिय होते. तसेच संस्थांचा कारभार हा स्वच्छ असावा अशी त्यांची रास्त व योग्य अपेक्षा होती.
सत्ता ही प्रजेच्या हितासाठी असते. ती कुणा एखाद दुसऱ्या कारभाऱ्याच्या हितासाठी नसते. सरकारी अधिकारी हे प्रजेचे सेवक आहेत. ही जाणीव सर्वांनी ठेवावी. तसेच सत्तेमध्ये कोणत्याही जाती धर्माच्या लोकांची मक्तेदारी असता कामा नये. समाजातील सर्व जाती धर्माच्या घटकांना सत्तेमध्ये सहभागी करून घेतल्याशिवाय समाजाचा आणि पर्यायाने राष्ट्राचा सर्वांगीण विकास होणार नाही. हे शाहू महाराजांचे मत होते. शाहू महाराजांनी आपल्या कृतीमधून ते सिद्ध करून दाखवायचे होते आणि या विचारांचे पालन करण्यासाठी कठोर पावलेही उचलावी लागणार होती. शाहू महाराजांची कारभारातील कृतिशीलता आणि गतिशीलता अगदी त्याच दिशेने चाललेली होती. विशेष म्हणजे अगदी सुरुवातीपासून शेवटच्या श्वासापर्यंत शाहू महाराजांनी आपल्या संस्थांचा कारभार अत्यंत स्वच्छ व भ्रष्टाचार मुक्त ठेवण्यासाठी कठोर पावले उचलली होती. राज्यकुशलतेच्या अनुषंगाने पाहता शाहू राजांच्या कारभारातील हे एक उत्तम व आदर्श असे उदाहरण होते. प्रजेच्या उद्धारासाठी स्वहित व प्रशंसा वृत्ती जोपासणाऱ्या तसेच लालसी वृत्तीच्या अधिकाऱ्यांनी स्वतःला आवर घालून तो आदर्श निर्माण करावा असा महाराजांचा दृष्टिकोन होता. आपल्या देशाची सद्य परिस्थिती पाहता शाहू राजांची ती आदर्शवत अशी भ्रष्टाचार मुक्त कारभाराची पद्धत अंमलात आणणे गरजेचे वाटते आणि असा आदर्श आजच्या काळातील लोकप्रतिनिधी मंडळींबरोबरच सर्व क्षेत्रातील सेवकांनी घालून दिला तर त्यांनी शाहू राजांचा विचार जतन करून आपण रयतेचे खरेखुरे सेवक असल्याची भावना जोपासल्यासारखे होईल. या देशातील भ्रष्टाचाराचे भूत गाडून टाकले पाहिजे असे आम्हास मनापासून वाटते. धन्यवाद.